मी MSCDCL मीटर रीडर्स संघटना लातूर जिल्हा अध्यक्ष अशोक कांबळे बोलतो आहे। आम्ही या ठिकाणी बसण्याचं कारण म्हणजे आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं लाक्षणिक धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आणि या ठिकाणी संपूर्ण लातूर जिल्ह्यामधून आमचे मीटर रीडर्स बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत। यांचा प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्हाला वयाच्या 60व्या वर्षापर्यंत शाश्वत रोजगार मिळावा आणि शासनाने जो काही आता या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याचा घाट घातलेला आहे तो आम्हाला या ठिकाणी हाणून पाडायचा म्हणण्यापेक्षा त्यांनी करत असलेल्या त्या कामाचं आम्ही स्वागत करू, पण स्मार्ट मीटर बसविल्यानंतर आमच्यावर जी काही बेरोजगारीची कुऱ्हाड या ठिकाणी कोसळली आहे किंवा कोसळणार आहे तर त्या संदर्भामध्ये आम्हाला शासनाला एवढं जागृत करून द्यायचं की आम्ही 25-30 वर्षापासून MSCBचे आणि आताच्या महावितरणचे काम करत आलो मीटर रीडर्स म्हणून किंवा बिल डिस्ट्रीब्युटर्स म्हणून, पण आमच्याकडे शासनाचा कसलाही म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह नाही। म्हणजे याच्यामध्ये आम्ही काम करत असताना आमचा जो काही रोजगार आहे आम्ही तुटपुंज्या पगारावर या ठिकाणी गुत्तेदारामार्फत काम करत असतो। आमची कुठे शासन दरबारी नोंद नाही। काम मात्र महावितरणचं किंवा पूर्वीच्या MSCBचं करत असतो, पण करत असताना आम्हाला जो काही मुआवजा मिळत असतो तो तुटपुंज आहे आणि आमचा या ठिकाणी तो पूर्ण चरितार्थ भागला जात नाही। आता बरेचसे मीटर रीडर्स या ठिकाणी या MSCDCLच्या नवीन धोरणानुसार बेरोजगार होणार आहेत, जे 20-25 वर्षे झालं ते करत असणारे आणि त्यातही 2019, 20 आणि 21 या 3 वर्षामध्ये महामारीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही MSCDCLचं काम एकदम प्रॉम्प्ट केलेलं आहे। सर्वांच्या घरी जाऊन मीटर रीडिंग घेतलेली आहे, पण आम्हाला आमची कुठे दखल घेतली जात नाही किंवा आम्ही काम केलेल्या कामाचा आम्हाला म्हणावा तसा योग्य मोबदला मिळत नाही। हा आमचा या ठिकाणी जनाक्रोश आहे आणि या पद्धतीने आम्ही काम करत असताना आम्हाला वरचेवर येणारं भविष्य आम्हाला अंधारमय दिसतंय। तर त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। आमचं एवढंच म्हणणं आहे की शाश्वत रोजगार मिळावा, हरियाणा पॅटर्न पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी शासनाने सामावून घ्यावं आणि आमचा जो काही म्हणणं आहे ते आमच्या या म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी थोडंसं सिरियस घेऊन आमच्यावर थोडी कृपादृष्टी करून आम्हाला न्याय द्यावा ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी असेल।